आवाज आहे 2 लाईन स्टार्ट झाला. आणि हे घ्या. नमस्कार मित्रांनो, अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयामधील रक्तपेढीमध्ये आलो आहे. रक्तपुरवठा कसा होतो इथून हे बाहेर रुग्णांना रक्त कसं देतात, कसं जीवनदान करतात. रक्त देणं रुग्णांना फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. या दवाखान्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या सुविधा आहे त्या मी बघत आहे आणि तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण या रक्तपेढीमध्ये असलेले इथले वैज्ञानिक चंदन रघुनाथ वासनिक, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, म्हणजे रक्त घेणे आणि देणे म्हणजेच वरच्या विभागाकडून वासिममधून त्यांच्या डिपार्टमेंटकडून येतं आणि ते मग रुग्णांना पुरवठा करतात. फार महत्त्वाचं काम करतात. त्यांना काही मी प्रश्न विचारणार आहे. नमस्कार वासनिक साहेब. नमस्कार. या ठिकाणी ब्लड कोणत्या ग्रुपचं असते आणि ते ब्लड तुम्ही कुठून मागवता आणि त्याचं वितरण कसं करता, सगळ्या प्रकारची जी माहिती आहे ती थोडक्यात सांगा बरं आम्हाला. नमस्कार, मी चंदन रघुनाथ वासनिक, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय कारंजा. मी गेल्या जवळपास 8.5 वर्षापासून इथं कार्यान्वित आहे. आपली ब्लड स्टोरेज हे 2010मध्ये कार्यान्वित झालेलं आहे, पण ॲक्च्युअली मी 2017पासून इथे जॉईन झालेलो आहे. तर आपल्या इथं हे रक्त साठवणूक केंद्र आहे. रक्त म्हणजे ब्लड बँक नसून हे रक्त साठवणूक केंद्र आहे. आपण ब्लड बँक वाशिम ही मदर ब्लड बँक आहे आपल्याला, तिथून आपण ब्लड इथे कारंजाला घेऊन येतो. इथं स्टोरेज आहे, आपण इथं स्टोअर करतो आणि जे रुग्णांना आवश्यक आहे, ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडते त्यावेळेस आपण रुग्णांना ब्लड बँक इश्यू करतो. म्हणजे आपल्याकडे जवळपास 4-5 प्रत्येक ग्रुपच्या ब्लड बँक आपल्याकडे उपलब्ध असतात. जसं पेशंटला लागेल तसं आपण त्यांना फ्रीमध्ये, म्हणजे ₹1ही कोणत्याही पेशंटकडून आपण घेत नाही. निःशुल्क सेवा आपण सगळ्या पेशंटना रुग्णांना निःशुल्क आपण ब्लड बँक उपलब्ध करतो. आपल्या सरकारीमध्ये पण करतो आणि बाहेरचे हॉस्पिटल तिथून जरी आपल्याला मागणी आली आणि आपल्याकडे ब्लड बँक उपलब्ध असेल तर त्यावेळेस आपण त्यांना निःशुल्क आपण ब्लड इश्यू करतो. बरं. आणि रक्तदान करण्याचं वय कोणतं आहे ते सांगून द्या. रक्तदान हे वय वर्ष 18 ते 60 वर्षापर्यंत आपण रक्तदान करून घेतो. म्हणजे दर 3 महिन्यांना तुम्ही रक्तदान करू शकता. एकदा केलेलं रक्त किती महिन्यात वापस येते? आपण रक्त लगेच भरून येते, पण प्रत्येक जे रक्तातलं हे आहेत, म्हणजे पूर्ण रक्त भरून येण्यासाठी जवळपास आपल्याला 2-2.5 महिने लागतात. त्याच्यामुळे आपण दर 3 महिन्याला रक्तदान केलं पाहिजे, असं माझं आव्हान आपल्या मार्फत करण्यात. उन्हाळ्यामध्ये काही समस्या आहे का? उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की उन्हाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त रक्तदान करत जा. म्हणजे रुग्णांना उन्हाळ्यामध्येच थोडं जास्त, म्हणजे सिकल सेल थॅलेसेमिया जे पेशंट असतात यांना उन्हाळ्यात खूप रक्ताची आवश्यकता असते. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे रक्तदान आपण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात केलं पाहिजे. आणि बाकीचे शाळा कॉलेज जे असतात, कॉलेजेस वगैरे जे आपण जिथून रक्तदान शिबिर आयोजित करतो ते उन्हाळ्यामध्ये बंद असतात. त्याच्यामुळे आपल्याला जो सोर्स आहे रक्तदानाचा तो उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला. त्याच्यामुळे मग अदर जे आपले मंडळ वगैरे आहेत त्यांना मी आवाहन करेन आपल्यामार्फत की आपण आता या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करा आणि आम्हाला सहकार्य करा, असं माझी विनंती आहे. कारंजा लाड हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणची लोकसंख्या लाखाच्या जवळपास आहे. या ठिकाणी ब्लड बँकेची आवश्यकता आहे,
परंतु ब्लड बँक नाही आहे, त्याच्यासाठी काही प्रयत्न चालू आहे का तुमचे? मी गेल्या जवळपास 7 ते 8 वर्षापासून ब्लड बँकसाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे आपल्या इथं हे स्टोरेज युनिट आहे, म्हणजे याला भरपूर लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मी फक्त इथं वाशीमहून आपण मदर ब्लड बँकवरून बँक घेऊन येतो आणि इथं आपण फक्त इश्यू करतो, म्हणजे ट्रान्सफ्यूज करतो पेशंटला. तर पण बाकीचे आपण म्हणजे बरेचसे रुग्ण माझ्याकडे येतात की माझ्याकडे डोनर आहे, तुम्ही ब्लड बँक घ्या, म्हणजे ब्लड बँक घेऊन ब्लड बँक द्या. तर हे मी करू शकत नाही, कारण कारंजा तालुक्यामध्ये ब्लड बँक उपलब्ध नाही आहे आपल्यासाठी. मी वारंवार जवळपास 2000 म्हणजे 17-18 पासून माझे प्रयत्न चालू आहेत की कारंजामध्ये ब्लड बँक झाली पाहिजे. कारण की ब्लड बँक जर झाली तर आपण म्हणजे आवश्यकतेनुसार आपण ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करू शकतो. आणि एवढी मोठी आपली म्हणजे लोकसंख्या आहे, तर या तालुक्यात एक ब्लड बँक तरी आवश्यक आहे आणि या रुग्णांना आपण ब्लड इश्यू करून देऊ शकतो, म्हणजे लागलं तसं. पण आता प्रॉब्लेम येतात की जसं कधी कधी निगेटिव्हचे म्हणजे जो ग्रुप आहे ते आपल्याकडे ब्लड बँक अवेलेबल नसतातच, कारण ते एक दोन ब्लड बँक तसे ब्लड बँक हो रेअर आहे. सगळ्यात रेअर हे निगेटिव्हच्या ब्लड बँक्स आहेत, त्याच्यामुळे निगेटिव्हचे पेशंटना खूप प्रॉब्लेम येतो. तर तशा वेळेस आपल्या जर कोणाला लागली असती तर आपण ब्लड बँक जर आपल्याजवळ इथं कार्यरत असली तर आपण त्यांना त्यावेळेस तशा वेळेस आपण हेल्प करू शकतो. आमदार मॅडम काय म्हणाल्या ब्लड बँकेसाठी? मी आमदार मॅडमना आताच 1-2 महिने आधी भेटलो होतो. त्यांना मी सांगितलं की बाबा आपल्याला ब्लड बँकची आवश्यकता आहे. तर मॅडम बोलल्या की मी मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलतो आणि ते हा प्रश्न मार्गी लावतो. अच्छा. बरं, डोनेट म्हणजे ब्लड डोनेट करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी शिबिरांमध्ये जाऊन ब्लड डोनेट करावे. आणि ब्लड डोनेशनसाठी, रक्तपेढीसाठी जर संपर्क करायचा असेल तर आपला नंबर सांगा. ओके, माझा मोबाईल नंबर आहे 9881956770. माझ्या मोबाईल नंबर संपर्क साधून तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मला संपर्क करू शकता. आणि माझं एक तुमच्यामार्फत आव्हान राहील की सरकारी रक्तपेढीलाच रक्तदान शक्यतो करा. म्हणजे आम्ही कसं आहे की आम्ही सर्व रुग्णांना मोफत रक्तपुरवठा उपलब्ध करून देतो, म्हणजे 1 रुपया घेत नाही. तुम्ही प्रायव्हेट दान केलं तर तुम्हाला फ्रीमध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये रक्तपुरवठा होऊ शकतो, फ्री म्हणजे सरकारीमधून. बरं, चांगली गोष्ट आहे. बरं, रक्त कुठे ठेवतात, कसं ठेवतात ते थोडंसं पाहायचं होतं मला. दाखवू शकता? हो, दाखवू शकतो. ब्लड ठेवण्याचं फ्रीज आहे मित्रांनो. टेम्परेचर हो, आपलं 2 ते 6 डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला ते ब्लड बॅग्स ठेवावं लागतात. ठीक आहे. समाजाने जास्तीत जास्त रक्तदान केलं पाहिजे यासाठी अनेक लोक कार्य करतात. राजकीय पक्ष पण आहेत, ते पण शिबिरांचं आयोजन करतात. आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं यासाठी तुमच्या दवाखान्यातर्फे, रुग्णालयातर्फे कोणकोणते तुम्ही उपक्रम राबवता आणि काय करता? मी जे मंडळ आहेत आपले, म्हणजे काही मंडळ असे आहेत की नियमितपणे आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करतात आपल्यामार्फत. म्हणजे गव्हर्नमेंटला, म्हणजे काही लोकांना माहीत झालं आहे की आपण गव्हर्नमेंटला रक्तदान केल्यानंतर त्याचे खूप भरपूर फायदे आहेत. म्हणजे आपण सगळ्या रुग्णांना म्हणजे तात्काळ ब्लड उपलब्ध करून देऊ शकतो आणि फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर मंडळं आपल्याकडे येतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि त्याचा भरपूर रुग्णांना त्याचा फायदा होतो. मित्रांनो, रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे असं म्हटलेलं आहे. कारण की आपण जर लोकांना रक्त दिलं तर त्याचं जीवन वाचते. म्हणून आपल्या रक्ताला फार महत्त्व आहे. ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये जाऊन रक्तदान करावे अशी मी विनंती करतो. या रक्तपेढीची माहिती आज तुमच्यापर्यंत मी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि रक्तदान करण्यासाठी समोर या. कारण की पैसा दिला तर पैसा खर्च होतो, परंतु आपण जर रक्तदान केलं तर आयुष्यभर त्याची आठवण आपल्याला येते मित्रांनो. पण असा जो तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे की आपण जर रक्त दिलं तर आपण वीक होऊ, आजारी पडू, तसं काहीही नाही. त्यांनी आपल्याला आताच सांगितलं, अनेक डॉक्टर लोक सांगतात की 3 महिन्यामध्ये तुमचं रक्त परत भरून निघते आणि दुर्धर आजार तुम्हाला होत नाही. म्हणून रक्त देणं चांगली गोष्ट आहे, मोठं काम आहे, पुण्य आहे. बस अशीच विनंती करतो. परत भेटूया दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. तोपर्यंत नमस्कार.